जलसंधारण विभागातल्या पद भरतीवरून खडाजंगी पाहायला मिळाली। निम्मी पद भरण्यावरून विरोधक आक्रमक झाले। 16,000 केवळ 8,000 जागा भरण्यास आक्षेप घेण्यात आला। वित्त विभागापुढे मंत्री हतबल आहेत का अशी टीका लक्षवेधी दरम्यान आमदार अनिल परब यांनी केली। जलसंधारण विभागातल्या पदभरतीच्या मुद्द्यावरून अनिल परब यांनी संजय राठोड यांना कोंडीत पकडलं। वित्त विभागापुढे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री हतबल असल्याचा आरोप परबांनी केला। 16,000 जागांपैकी केवळ 8,000 जागा भरण्यास अनिल परब यांनी आक्षेप घेतला। 16,000 पदांवरनं 8,000 पदांवरती आलेले आहेत। 16,000 पदांचा आकृतिबंध बनवला कोणी, कशाच्या आधारावरती, आणि तो 8,000 पदांवरती आणला। याचा अर्थ असा दिसतोय की वित्त खात्याने यांच्या ठरवून यांच्यावरती वरवंटा फिरवत आहेत। बाजूला दोघे बसलेले आहेत, तर दोघांवरही वरवंटा चालू आहे। दिसतोय खात्यावरचा वरवंटा, म्हणजे वित्त खात्याच्या दबावाखाली मंत्री आहेत। वित्त खात्याच्या दबावाखाली या आपसामध्ये ज्या काही भानगडी महाराष्ट्र बघतोय त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की या खात्याला कशा पद्धतीने वित्त खातं चिरडून काढतंय, आणि हे सगळे हतबल काही करू शकत नाही। तुम्ही स्वाभिमानी आहात ना, ज्या स्वाभिमानासाठी तुम्ही इतक्या गप्पा बाहेर दररोज टीव्हीवरती हाणत असता, एकदा स्वाभिमान दाखवा इथे आणि सांगा की आमची जर पदं मिळाली नाही, हे जर खातं मी चालवू शकलो नाही, तर या खात्याचा राजीनामा मी देऊन टाकतो। मंत्री राजीनामा देणार आहेत का? एमपीएससीच्या मार्फत मधल्या काळामध्ये सुद्धा 620 पद आम्ही भरले, आणि आता सुद्धा या ठिकाणी 8,767 पद ही संख्या मोठी आहे, आणि या संख्येला हाय पॉवर कमिटीने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। आता उरलेल्या ही तर भरती करू द्या, आताच विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादास दानवे साहेबांनी खऱ्या अर्थानं जलसंधारण खात्याच्या संदर्भात या ठिकाणी जे काही मत व्यक्त केलं की आज महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल, हा महाराष्ट्र टंचाई मुक्त करायचा असेल, माता ते पायता या ठिकाणी जलसंधारणाची कामं करायची असेल, तर यासाठी हे 8,767 पदं ज्याला हाय पॉवर कमिटीने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे ती आम्ही तात्काळ भरू सभापती महोदय। आणि उर्वरित या ठिकाणी सभागृहाच्या भावना आहेत, परत आमच्या विभागाला आवश्यक असलेल्या याचा आम्ही परत आढावा घेऊ आणि परत आम्ही वित्त विभागाला मागणी करू।